रायगडमधील अलिबाग तालुक्यात रेवदंडा बेलकडे फाटादरम्यान आक्षी पुलानजीक MH43AR4220 या स्कोडा गाडीला अपघात होऊन सूरज राहुल देशपांडे वय वर्ष 34 राहणार लोणावळा पुणे यांचा मृत्यू झाल्याची फिर्याद निलेश पवार वय वर्ष 32 राहणार पुणे यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दिली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की मृत सूरज देशपांडे हा त्याचा मित्र निलेश पवारसह आणखी एका मित्राकडे तिघे जण त्याच्या स्कोडा गाडीने 27 जानेवारी 2025 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या दरम्यान लोणावळा येथून नांदगाव अलिबाग येथे फिरायला आले होते। दुसऱ्याच दिवशी पहाटे 28 जानेवारी 2025 रोजी पोहोचल्यावर समुद्रावर फेरफटका मारल्यावर तेथून लोणावळा येथे माघारी येताना ही दुर्दैवी घटना सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली। यावेळी सूरज देशपांडे हा ड्रायव्हिंग करत होता। एकाएकी आक्षी पुलाच्या वळणावर सूरजचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी उजवीकडील झाडावर धडकून पलटी झाली। अपघात घडताच तेथील नागरिकांनी प्रथम सूरजच्या शेजारी सीटवर बसलेल्या निलेश पवार याला बाहेर काढले व नंतर सूरज देशपांडे यास बाहेर काढले। सूरजच्या मानेला गळ्याजवळ जखम झाल्याने अति रक्तस्रावाने तो बेशुद्ध अवस्थेत होता। जमलेल्या नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावून त्याला अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर अपघात कक्षाच्या डॉक्टरांनी तपासणी करून तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्याला मृत झाल्याचे सांगितले। घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी अपघातग्रस्त वाहनातील मृत व्यक्तीचे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे विशद केले आहे। याबद्दलची फिर्याद अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल असून पोलीस निरीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग पोलीस अधिक तपास करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।